तर आता आपण ताकाच्या मसाल्यासाठी साहित्य बघूया. 1 वाटी कढीपत्ता घेतला, धुतलेला आहे. पुदिन्याचा पाला घेतला, तो पण धुवून ठेवलेला आहे. आणि तेवढीच कोथिंबीर पण घेतलेली आहे ताजी. अर्धी वाटी धणे घेतले, अर्धी वाटी जिरं घेतलं, त्या वाटीच्या पावभाग ओवा घेतल्या, अजवान, सुंठ पावडर घेतलं 1 चमचा, 2-3 वेलदोळे घेतले, 10 मिरे घेतले, दालचिनी घेतली आणि ओवा जेवढ्या घेतल्या तेवढंच बडीशोप आपण घेतलेली आहे आणि थोडा हिंग घेतलेला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला घरातच सावलीत त्याला वाळवायचा आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 1 ते 2 दिवसात ते वाळतील घरातच. घरातच अशा पद्धतीने वाळवायला ठेवलेले आहेत. कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना हे वाळवून तयार झालेले आहेत. कोरडे झाले, आपण कोरडा झाला. कोथिंबीर कोरडी झाली. पुदिना फक्त लाल दांडी त्याची असल्यामुळे थोडासा काळपट दिसतो. आता आपण बडीशोप, धणे, जिरं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर भाजायचं. जिरं भाजून घेऊ. जिरं भाजून झाल्यानंतर जिऱ्याचा छान असा वास येतो. नंतर आपण काढायचे. जिरं भाजून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. बडीशोप भाजून घेऊ. धणे भाजून घेऊ. धणे भाजून झाले. तशाच ओवा पण भाजून घेऊ. मंद आचेवर भाजावं लागतं, थोडा वेळ लागतो. लवंग, वेलदोळे आणि दालचिनी ती पण आपण थोडी भाजून घेऊ. भाजून घ्या. तसाच कढीपत्ता भाजून घ्यायचा. कढीपत्ता भाजल्यामुळे त्याचा स्वाद वाढतो. हे संपूर्ण भाजलेलं मिश्रण गार होऊ द्यायचं. गार झालं आहे. तसंच आपण कोथिंबीर पण बारीक करून मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकून घेऊ. पुदिना पण टाकू. कढीपत्ता आपल्या मर्जीवर आहे टाकायचा का नाही, पण कोथिंबीर आणि पुदिना तर नक्की टाकायचा. आपण ज्येष्ठ मच्छी पावडर घेतलेली होती, सुंठ पावडर घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे. हिंग पण टाकून द्यायचा. मीठ आपल्या मतावर आहे. आपण ताक करताना टाकायचं का मसाल्यात टाकायचं. मसाल्यात जरी मीठ टाकलेलं असेल तरी आपण ताक करताना त्याचं प्रमाण बघायचं आणि नंतर पुन्हा आपण वरून मीठ टाकू शकतो. साधारणतः अर्धी वाटी मी मीठ टाकते. बारीक केलेलं काळं मीठ टाकते अर्धी वाटी. हे मी मिक्सरवर बारीक करते.
मसाला एकदम वस्त्रगाळ झालेला आहे. खूप बारीक गाळायची गरज नाही आहे. एका ग्लासाला आपण अर्धा चम्मच मसाला टाकायचा आहे. आपल्या आवडीनुसार, आपल्या चवीनुसार आपण तो वाढवू पण शकतो, नाहीतर कमी पण करू शकतो. मीठ मात्र आपल्याला वाटेल तसं चवीप्रमाणे टाकायचं आहे.